नमस्कार. जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात महत्त्वपूर्ण असा अपडेट. तर अनेक महिलांनी जी काही लाडकी बहिणीची ई-केवायसी आहे ती ई-केवायसी केलेली आहे. तर काही महिलांनी जी काही फेक वेबसाईट होती तर त्या फेक वेबसाईटवर ई-केवायसी केलेली आहे. तर अनेक महिलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्ही जर फेक वेबसाईटवर ई-केवायसी केली असेल तर काय होऊ शकते आणि काय नाही होऊ शकत याची संपूर्ण माहिती पाहूया. तर यामध्ये ज्या काही अनेक साऱ्या पात्र महिला असतील तर अशा पात्र महिलांनी जी काही ई-केवायसी आहे ती ई-केवायसी त्यांनी जे काही गव्हर्नमेंटचं ऑफिशियल पोर्टल आहे त्या ऑफिशियल पोर्टलवर करण्यात आलेली होती. परंतु यामध्ये जे काही बाकीच्या महिला असतील तर अशा महिलांनी जी काही त्यांची केवायसी आहे ती केवायसी जी काही फेक वेबसाईट सांगितली जात होती त्या फेक वेबसाईटवर केलेली होती. तर यामध्ये त्या महिलांची केवायसी झाली आहे की नाही हे त्यांना कसे समजणार की फेक वेबसाईटवर जी काही केवायसी केली असेल तर त्याचे काही दुष्परिणाम असतील का हे पाहूया. तर यामध्ये जे काही इतर काही महिला आहेत ज्या महिलांनी जी काही फेक वेबसाईटवर ई-केवायसी केलेली आहे तर यामधून त्यांच्या जे काही केवायसी मध्ये कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. कारण जी काही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जी काही फेक वेबसाईट आहे तीच वेबसाईट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अटॅच करण्यात आलेली आहे. तीच वेबसाईट अटॅच करून त्याच वेबसाईटवर तुमची जी काही डेटा आहे तुमची माहिती आहे ती केवायसी केली जात आहे. जर तुम्ही फेक वेबसाईटवर केवायसी केली तर त्या वेबसाईटवरही तुमची केवायसी पूर्ण होणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवायसी केली तरी तुमची केवायसी पूर्ण होणार आहे. याचे कारण असे आहे की जी काही फेक वेबसाईट आहे तर फेक वेबसाईट मध्ये जी काही फेक वेबसाईट आहे ती गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अटॅच म्हणजे जोडली गेलेली आहे आणि त्याच वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जी काही केवायसी आहे ती पूर्ण केली जात आहे. परंतु जी अटॅच केल्यामुळे जी काही फेक वेबसाईट अटॅच केल्यामुळे इतरांना वाटत आहे की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे परंतु त्याचे सोर्सेस बघितले आणि इतर काही डेटा बघितला तर यामध्ये संपूर्ण माहिती तपासली तर जी काही फेक वेबसाईट आहे तीच गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला जॉईन केलेली आहे. त्यामुळे तुम्ही फेक वेबसाईटवर जरी केवायसी केली तरी तुमची केवायसी होणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून केवायसी केली तरी तुमची केवायसी होणार आहे. तर अशा पद्धतीने जे काही तुमचे शंका असतील प्रश्न असतील ते तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून सुटले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण पुढे इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ मध्ये.